Hello students, welcome to all of you. We will see in today's lecture how to calculate price index numbers by using Laspers method, by using Paasche method and by using Fisher's method. आजच्या आपल्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत प्राइस इंडेक्स नंबर्स लास्पेर्स मेथड मध्ये, पाश्चेस मेथड मध्ये आणि फिशर्स मेथड मध्ये कशा प्रकारे कॅल्क्युलेशन केले जातात. त्यासाठी मी या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलेला आहे आणि ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला प्राइस इंडेक्स नंबर्स फाइंड आउट करायचा आहे आणि त्यासाठी लास्पेर्स मेथड, पाश्चेस मेथड आणि फिशर्स मेथडचा वापर करायचा आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी एक्झाम्पल एक्सप्लेन करेन आणि त्यानंतर त्याचं सोल्युशन कंटिन्यू करेन. तर एक्झाम्पल आहे, construct price index numbers by using first Laspers method, second Paasche method, third Fisher's method. Information आहे commodity A B C D E, year 2015, price in rupees, quantity in kg. Next year 2020, price in rupees, quantity in kg. म्हणजे आपल्या या ठिकाणी 2015 च्या प्राइस क्वांटिटीज दिलेल्या आहेत आणि 2020 च्या प्राइस क्वांटिटीज दिलेल्या आहेत. 2015 हे बेस इयर आहे आणि 2020 हे करंट इयर आहे. बेस इयरच्या प्राइस क्वांटिटी आणि करंट इयरच्या प्राइस क्वांटिटी आपला एक्झाम्पल मध्ये अवेलेबल आहेत. आता याच्या आधारे आपण प्राइस इंडेक्स नंबर्स फाइंड आउट करायचा आहे आणि त्यासाठी लास्पेर्स मेथड, पाश्चेस मेथड आणि फिशर्स मेथडचा वापर करायचा आहे. मी याचं सोल्युशन घेईन. या ठिकाणी लास्पेर्स मेथड, पाश्चेस मेथड आणि फिशर्स मेथड मध्ये जे आपण प्राइस इंडेक्स नंबर शोधणार आहोत हे वेटेड प्राइस इंडेक्स नंबर्स आहेत. या ठिकाणी फर्स्ट कंस्ट्रक्शन ऑफ प्राइस इंडेक्स नंबर्स, वी प्रिपेअर फॉलोइंग टेबल. फर्स्ट कॉलम आहे कमोडिटी A B C D E, नेक्स्ट कॉलम बेस इयर, प्राइस इन रुपीज, क्वांटिटी इन केजी, करंट इयर, प्राइस इन रुपीज, क्वांटिटी इन केजी. त्यानंतर आपल्याला आणखी 4 कॉलम ह्या ठिकाणी क्रिएट करावे लागतात. आता या ठिकाणी बेस इयर जे आहे ते 2015 आहे. बेस इयर 2015, बेस इयरची प्राइस P0, क्वांटिटी Q0. करंट इयर आहे ते 2020 आहे. करंट इयरची प्राइस P1, क्वांटिटी Q1. नेक्स्ट कॉलम आपला क्रिएट करायचा आहे P1 Q0, नेक्स्ट P0 Q0, नेक्स्ट P1 Q1 आणि लास्ट कॉलम आहे P0 Q1. या ठिकाणी P1 Q0, P0 Q0 हे दोन कॉलम आपण लास्पेर्स मेथड साठी यूज करतो. नेक्स्ट P1 Q1, P0 Q1 हे कॉलम आपण इथं पाश्चेस मेथड साठी यूज करतो आणि हे चारही कॉलम फिशर्स मेथड साठी यूज करायचे आहेत प्राइस इंडेक्स नंबर साठी. या ठिकाणी मी प्राइस आणि क्वांटिटी घेईन. 2015 ची प्राइस आहे 120, 180, 100, नेक्स्ट 400 and 240. क्वांटिटी आहे 352, 14. त्यानंतर करंट इयरच्या प्राइस 160, 250, नेक्स्ट 150, 600 आणि लास्ट प्राइस आहे 320. त्यानंतर आपला क्वांटिटी आहे 243, 25. आता इथं कॉलम क्रिएट करायचा आहे. फर्स्ट कॉलम आहे P1 Q0, P1 into Q0, 160 into 3, 480, next 250 into 5, 1250, next 150 into 2, 300, 600 into 1, 600, 320 into 4 is equal to 1280. आणि ह्या कॉलमची टोटल करायचं आहे. टोटल समेशन P1 Q0 is equal to 3910. या कॉलमची टोटल केलेलं आहे. नेक्स्ट कॉलम आहे
P0 into Q0, 120 into 3, 360. Next 180 into 5, 900, 100 into 2, 200, 400 into 1, 400, 240 into 4, 960. कॉलमची टोटल करायचं आहे समेशन P0 Q0 is equal to 2820. Next column P1 into Q1, 160 into 2, 320, 250 into 4, 1000, 150 into 3, 450, 600 into 2, 1200, 320 into 5, 1600. Total summation P1 Q1 is equal to total 4570. नेक्स्ट कॉलम प्रिपेयर करायचा आहे P0 into Q1. P0 120 into 2, 240, 180 into 4, 720, 100 into 3, 300, 400 into 2, 800, 240 into 5, 1200. Total summation P0 Q1 is equal to 3260. या ठिकाणी चारही कॉलम फाइंड आउट केलेले आहेत. आता फर्स्ट मेथड यूज करायचा आहे लास्ट पेअर्स मेथड. लास्ट पेअर्स मेथड. लास्ट पेअर्स मेथड मध्ये प्राइस इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला आहे P01. प्राइस इंडेक्स नंबर ऑफ लास्ट पेअर इज इक्वल टू समेशन P1 Q0 अपॉन समेशन P0 Q0 into 100. या ठिकाणी समेशन P1 Q0 फर्स्ट कॉलम 3910 अपॉन समेशन P0 Q0 2820 into 100 is equal to 138.65. या ठिकाणी आपण लास्ट पेअर्स मेथडच्या आधारे प्राइस इंडेक्स नंबर फाइंड आउट केला आहे. इट मीन्स द प्राइस ऑफ कमोडिटी, द प्राइस ऑफ कमोडिटीज have increased by 38.65% in current year compared to base year. According to last year's method, the price of commodities have increased by 38.65% in 2020 compared to 2050. नेक्स्ट इंडेक्स नंबर फाइंड आउट करायचा आहे 500 मेथड. याच्यामध्ये फॉर्म्युला आहे प्राइस इंडेक्स नंबर P01 500 इज इक्वल टू समेशन P1 Q1 अपॉन समेशन P0 Q1 into 100. आणि हे कॉलम आपण टेबल मध्ये फाइंड आउट केलेला आहे. समेशन Q1 Q1 4570 अपॉन समेशन P0 Q1 3260 into 100 is equal to 140.18. It means the price of commodity have increased. The price of commodities have increased by
40.18%. According to Pasch's method, the price of commodities have increased by 40.18% in 2020 compared to 2015. आणि लास्ट इंडेक्स नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे फिशर्स मेथड. आणि याच्यामध्ये फॉर्म्युला आहे P01 price index number of Fisher is equal to, it is geometric mean of Laspers method and Pasch's method. Root P01 Lasper into P01 Pasch's. Laspers index number आपण फाइंड आउट केला होता 130.65 इंटू Pasch's इंडेक्स नंबर आहे 140.18 138.65 into 140.18 is equal to 19,435.957. याचं रूट कॅल्क्युलेशन करायचं आहे इज इक्वल टू 139.41. It means the price of commodity. The price of commodities have increased by 39.41%. It means according to Fisher's method, the price of commodities have increased by 39.41% in current year, that is 2020, compared to base year, that is 2050. ह्या एक्झाम्पल मध्ये आपण प्राइस इंडेक्स नंबर फाइंड आउट केलेला आहे आणि त्यासाठी लास्पेर्स मेथड, पाश्चेस मेथड आणि फिशर्स मेथडचा वापर केलेला आहे. कन्स्ट्रक्ट प्राइस इंडेक्स नंबर्स बाय युजिंग लास्पेर्स मेथड, पाश्चेस मेथड आणि फिशर्स मेथड. त्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन मध्ये कमोडिटी इयर 2015 बेस इयरच्या प्राइस क्वांटिटी दिल्या होत्या, इयर 2020 करंट इयरच्या प्राइस क्वांटिटी दिल्या होत्या. त्यानंतर आपण टेबल प्रिपेअर केलेला आहे कमोडिटी, बेस इयर प्राइस क्वांटिटी, करंट इयर प्राइस क्वांटिटी. त्याच्यानंतर लास्पेर्स मेथड, पाश्चेस मेथड आणि फिशर्स मेथड साठी जे कॉलम आपण क्रिएट करतो ते टेबल मध्ये क्रिएट केलेले आहेत. त्यानंतर फर्स्ट लास्पेर मेथड न आपण प्राइस इंडेक्स नंबर फाइंड आउट केलाय, सेकंड पाश्चेस मेथडच्या आधारे प्राइस इंडेक्स नंबर फाइंड आउट केलाय आणि लास्ट फिशर्स मेथडच्या आधारे या ठिकाणी प्राइस इंडेक्स नंबर फाइंड आउट केलाय.